आपण रोज जे करतो म्हणजे अगदी आपला फोन चार्ज करण्यापासून ते घरातले दिवे लावण्यापर्यंत या सगळ्यामागे एसी सर्किट्स असतात. खरं तर ही आपल्या आधुनिक जगाची एक अदृश्य शक्ती आहे. आणि हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे समजून घेणं म्हणजे जणू काही आपण या तंत्रज्ञानाची भाषाच शिकत आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या कथेमध्ये ना 3 मुख्य पात्र असतात. यातलं पहिलं पात्र आहे रेझिस्टर म्हणजे आर. याला आपण आपल्या कथेचा स्पीड कंट्रोलर म्हणू शकतो. जसं एखाद्या अरुंद रस्त्यावरून जाताना गाडीचा वेग आपोआप कमी होतो, तसंच रेझिस्टर विद्युत प्रवाहाच्या वेगावर नियंत्रण ठेवतो, त्याला विरोध करतो. आता भेटूया आपल्या दुसऱ्या पात्राला, इंडक्टर म्हणजेच एल. हा एक प्रकारे ऊर्जा साठवणारा जादूगार आहे. पण गंमत म्हणजे तोही ऊर्जा चुंबकीय क्षेत्रामध्ये म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये साठवतो. त्याचा एक खास स्वभाव आहे, तो बदलांना विरोध करतो. अगदी एखाद्या जड दगडासारखा, ज्याला जागेवरून हलवायला सुरुवातीला खूप जोर लावावा लागतो. आणि आपल्या या त्रिकुटातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सदस्य म्हणजे कॅपॅसिटर किंवा सी. हा जणू काही एक छोटी पण प्रचंड शक्तिशाली रिचार्जेबल बॅटरी आहे. तो विद्युत ऊर्जा साठवून ठेवतो आणि गरज पडल्यास एका क्षणात ती ऊर्जा पुरवतो. तर आता आपण या तिन्ही पात्रांना ओळखलं आहे. पण खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा ही 3 पात्र एकत्र येतात. ते एकमेकांशी कसे वागतात, त्यांचे नियम काय आहेत हे समजून घेणं म्हणजे जणू काही एक इलेक्ट्रॉनिक कोड सोडवण्यासारखं आहे. ठीक आहे, आता इथे एक मोठा ट्विस्ट आहे. बघा, एसी सर्किट्समध्ये आपण विरोधाची साधी बेरीज करू शकत नाही. म्हणजे 2+2 4 असं इथं चालत नाही. कारण इथे फक्त विरोध नाही तर फेज म्हणजे वेळेचा फरकही मोजला जातो. म्हणूनच आपण इम्पिडन्स ही संकल्पना वापरतो. जसं या डायग्राममध्ये दिसतंय, रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स यांची बेरीज म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयासारखी आहे. यालाच वेक्टर बेरीज म्हणतात. सर्किट्सच्या जगात प्रवेश करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सिरीज सर्किट. कल्पना करा की हे एकाच रस्त्यावरचे दिवे आहेत, जिथे वीज एका दिव्यातून दुसऱ्या दिव्याकडे सरळ रेषेत जाते, कुठेही न वळता. सिरीज सर्किटचे 2 अगदी सोपे नियम आहेत. पहिला, करंट हा राजा आहे. तो संपूर्ण सर्किटमध्ये अगदी सारखाच राहतो, तो कुठेही विभागला जात नाही. आणि दुसरा नियम, एकूण अडथळा म्हणजे इम्पिडन्स काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा रेझिस्टन्स आणि रिॲक्टन्स यांची वेक्टर बेरीजच करावी लागते. चला, आता फक्त नियम न बघता ते प्रत्यक्ष वापरून पाहूया. आपल्यासमोर एक सर्किट आहे आणि प्रश्न अगदी सोपा आहे. या सर्किटमधलं एकूण व्होल्टेज किती असेल? चला तर मग हे कोड मिळून सोडवूया. तर प्रॉब्लेम असा आहे, आपल्याकडे रेझिस्टर आणि इंडक्टरच्या व्हॅल्यूज आहेत आणि सोबतच रेझिस्टरच्या अक्रॉस असलेलं व्होल्टेजही आहे. आपलं ध्येय आहे एकूण व्होल्टेज म्हणजे ई शोधून काढणं. पाहूया हे कसं करायचं. आता हा प्रॉब्लेम सोडवण्याचा मार्ग पाहूया. अगदी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपण ओहमचा नियम वापरून करंट शोधतो. दुसरी पायरी, आपण इंडक्टरचा विरोध म्हणजेच त्याचा रिॲक्टन्स काढतो. आणि तिसरी पायरी, ह्या रिॲक्टन्सचा वापर करून इंडक्टरवर किती व्होल्टेज आहे ते मोजतो. प्रत्येक पायरी आपल्याला उत्तराच्या अधिक जवळ घेऊन जाते. आणि यातून उत्तर येतं 250 व्होल्ट. आता थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. बघा, रेझिस्टर व्होल्टेज 150 आणि इंडक्टर व्होल्टेज 200 यांची साधी बेरीज तर 350 व्हायला हवी होती, पण उत्तर आलंय 250. हे का? कारण ही व्हेक्टर बेरीज आहे. हेच आपल्याला दाखवतं की एसी सर्किट्समध्ये दिशा आणि वेळ किती महत्त्वाचे आहेत. आता अशी कल्पना करा की आपण या सर्किटमध्ये कपॅसिटरलाही सामील केलं. आता गंमत अशी होते की इंडक्टर आणि कपॅसिटर एकमेकांच्या विरुद्ध काम करतात, अगदी रस्सी खेचाच्या खेळातल्या 2 टीमसारखे. त्यामुळे आपल्याला नेट रिॲक्टन्स काढावा लागतो, म्हणजे कोणती टीम जिंकतेय आणि किती फरकाने हे शोधावं लागतं. त्यासाठी आपण मोठ्या रिॲक्टन्समधून लहान रिॲक्टन्स वजा करतो. हे गणित सोडवण्याची प्रक्रिया 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागात आपण इंडक्टर आणि कपॅसिटर या दोघांचाही वैयक्तिक विरोध म्हणजे रिॲक्टन्स मोजतो. दुसऱ्या भागात आपण त्यांच्यातला फरक वापरून सर्किटचा एकूण अडथळा म्हणजेच इम्पिडन्स आणि एकूण करंट शोधतो. अगदी सोपं आहे. आधी भाग पाडा आणि मग पूर्ण चित्र बघा. आतापर्यंत आपण एका सरळ रस्त्यावर चालत होतो, पण विचार करा, जर रस्त्याला फाटे फुटले तर काय होईल? म्हणजे जेव्हा घटक एकामागोमाग एक न लावता समांतर पद्धतीने जोडलेले असतात तेव्हा काय होतं? चला, आता एका नवीन आव्हानाला सामोरं जाऊया. पॅरलल सर्किट्स. पॅरलल सर्किटमध्ये ना नियम एकदम उलटे होतात. सिरीजमध्ये करंट राजा होता, तर इथे व्होल्टेज राजा असतो. तो प्रत्येक फाट्यामध्ये प्रत्येक शाखेत सारखाच राहतो, पण करंट मात्र विभागला जातो.
हे अगदी नदीच्या प्रवाहासारखा आहे, जो वेगवेगळ्या फाट्यांमध्ये विभागला जातो, पण पाण्याची पातळी म्हणजे व्होल्टेज सगळ्या फाट्यांमध्ये समानच राहते. चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया. या पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज स्थिर आहे. त्यामुळे आपली पहिली पायरी म्हणजे प्रत्येक शाखेतला म्हणजे प्रत्येक फाट्यातला करंट स्वतंत्रपणे मोजणं. जसं आपण इथे पाहू शकतो, रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटरमधून वेगवेगळा करंट वाहतोय. कारण प्रत्येकाचा अडथळा वेगळा आहे, त्यामुळे करंटचं विभाजनही वेगळं आहे. तर पॅरलल सर्किटचा मंत्र अगदी सोपा आहे. आधी भागा, मग जोडा. म्हणजे आपण आधी प्रत्येक शाखेतल्या करंटचे तुकडे शोधतो आणि मग त्या सगळ्या तुकड्यांना वेक्टर पद्धतीने एकत्र जोडून एकूण करंट आणि सर्किटचा एकूण अडथळा शोधून काढतो. आपण सिरीज आणि पॅरलल या दोन वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास केला. आता वेळ आली आहे मागे वळून पाहण्याची, या दोन्हीची तुलना करण्याची आणि काही सुवर्ण नियम लक्षात ठेवण्याची, जे आपल्याला कोणताही मार्ग निवडताना नेहमीच उपयोगी पडतील. ही स्लाईड म्हणजे सिरीज आणि पॅरलल सर्किटमधला फरक स्पष्ट करणारा एक नकाशाच आहे. यातल्या सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा तो म्हणजे सिरीजमध्ये करंट समान असतो तर पॅरललमध्ये व्होल्टेज. हा एक नियम जरी लक्षात ठेवला तरी अर्धी लढाई जिंकल्यासारखीच आहे. आणि शेवटी ह्या सर्किट्सवर प्रभुत्व मिळवण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे 3 सर्वात महत्त्वाचे नियम. जर या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ते आहेत हे 3 सुवर्ण नियम. हे नियम समजले तर कोणतंही एसी सर्किट सोडवणं सहज शक्य आहे. मग प्रश्न हा उरतो की या नियमांचा वापर करून आपण आणखी कोणती गुंतागुंतीची सर्किट्स उलगडू शकतो.